नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण समजून घेणार आहोत की ज्यावेळी आपण सॉईल मिक्सचर बनवतो, ज्यावेळी आपल्याला नवीन झाडे लावायची असतात, तर जे सॉईल मिक्सचर बनवतो, तर त्याच्यामध्ये साधारण आपण किती खत घ्यावं, किती प्रमाणामध्ये माती असावी आणि किती प्रमाणामध्ये बाकी घटक असावेत. तर या व्हिडिओमध्ये आपण मेजरली फोकस करणार आहोत ते म्हणजे माती, खत आणि जे ड्रेनेजसाठी लागणारं मटेरियल आहे, ज्याच्यामध्ये आपण सँड किंवा झाडाची पाने वगैरे मिक्स करू शकतो. तर जेव्हा पण तुम्ही सॉईल मिक्सचर बनवण्यासाठी घेत आहात, तर तुम्ही साधारण 50% माती घेतली पाहिजे, 30% जे आहे ते खत घेतलं पाहिजे आणि 20% जे आहे ते आपलं ड्रेनेज सिस्टीमसाठी लागणारं मटेरियल घेतलं पाहिजे. तर 50%, 30% आणि 20% हा जो थंब रूल आहे तो जनरल कंडिशनमध्ये यूज होतो. आणि जर तुम्ही फुलांची वगैरे लागवड करत असाल तर तुम्ही साधारण 40% माती, 40% खत आणि 20% जे पानं किंवा जे ड्रेनेजसाठी लागणारी सँड वगैरे आहे ती घेतली पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण एक चांगलं असं मिक्सचर बनवू शकतो. आता ज्यावेळी आपण मिक्सचर बनवतो तर बऱ्याचदा आपल्याला वाटतं की जास्त प्रमाणात खत ॲड केलं तर ते जास्त चांगलं मिक्सचर असेल, पण तसं काही नाही आहे. आपल्याला ह्याच पर्सेंटेजमध्ये साधारणपणे हे सगळे घटक आहेत ते एकत्र करायचे आहेत आणि जेणेकरून ते एक चांगलं मिक्सचर आपल्या झाडासाठी बनेल. तर जेव्हा मी म्हणतो आहे खत घ्यायचं आहे, तर खतामध्ये तुम्ही एकतर वर्मी कंपोस्ट घेऊ शकता किंवा जे गाईचं शेण आहे ते घेऊ शकता. त्याबरोबरच जे आपलं पानांपासून जे कंपोस्ट होतं, लीफ कंपोस्ट, ते सुद्धा आपण यूज करू शकतो. त्यासोबतच जे किचनमधलं वेस्ट आहे त्याच्यापासून बनणारं जे वेस्ट जे कंपोस्ट आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी यूज करू शकतो. पण हे सगळं करत असताना आपण ज्यावेळी नवीन झाडांची लागवड करतो तर त्यावेळी आपल्याला हे मेक शुअर करायचे की आपण ड्रेनेजसाठी त्या कुंडीमध्ये किंवा त्या पॉटमध्ये बॉटमला झाडाची पाने किंवा वाळू नक्कीच टाका. जेणेकरून जे पाणी आहे ते ड्रेन आउट होईल आणि तुमचं जे पॉट आहे किंवा जी कुंडी आहे त्याला खाली होल असणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून जे एक्स्ट्रा पाणी आहे ते कुंडीमधून बाहेर जाईल आणि झाडांना कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.